परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीनं बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांची 10 तास चौकशी केली आहे। यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खरं तर हे सांगितलं आहे, हे म्हणजे हे 15 वर्ष जुनं प्रकरण असून आम्ही यंत्रणेला सहकार्य करत आहोत, यापुढे देखील करत राहू, अशी माहिती हिरानंदानी यांनी माध्यमांना दिली आहे। तर हिरानंदानी यांच्यासोबत संबंधित ट्रस्ट मार्फत युरोपात उभारण्यात आलेल्या रकमेसंदर्भात फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। तर निरंजन हिरानंदानी आणि दर्शन हिरानंदानी तसेच त्यांच्या समूहाबाबत ईडीनं 22 फेब्रुवारीला शोध मोहीम राबवली होती आणि या प्रकरणी आता ईडीनं हिरानंदानी पिता पुत्राला समन्स बजावलं होतं आणि त्यानंतरच त्यांची चौकशी करण्यात आली आहे। निश्चितच वर्ष आहे तेच हिरानंदानी आहे ज्यांनी महुआ मोहित्रा यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली होती आणि त्यानंतर त्यांना आपली खासदारकी सुद्धा गमवावी लागलेली होती। कॅश फॉर क्वेरीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, त्यामुळे महुआ मोहित्रा यांची तर चौकशी सुरूच आहे। आपण त्याचबरोबर हिरानंदानी पिता पुत्रांच्या मागे सुद्धा ईडी लागल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।